नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण DMER भरतीच्या लेटेस्ट अपडेटबद्दल बोलणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुणवत्ता यादी लागल्यावर पुढे काय करायचं ही अत्यंत महत्त्वाची पायरी अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला मग लगेच सुरू करूया. बरं, आजच्या आपल्या चर्चेत काय काय असणार आहे? आधी आपण सध्याची परिस्थिती काय आहे ते बघू, मग ऑफिसमधनं काय नवीन बातमी आली आहे ते पाहू आणि मग थेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तयारीला लागू. त्यासाठी कुठली कागदपत्र लागतील, त्याची प्रोसेस कशी असते आणि सगळ्यात शेवटी आत्ता लगेच काय करायचंय हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग पहिल्या मुद्द्याकडे येऊया. सध्याची परिस्थिती आणि ही न संपणारी प्रतीक्षा. हजारो उमेदवार आहेत जे अगदी डोळे लावून बसले आहेत आणि ही उत्सुकता आता खरंच खूप वाढली आहे. आणि सगळ्यांच्या मनात, हो अगदी सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय की DMERची फायनल मेरिट लिस्ट लागणार तरी कधी? तर बघा, सध्याची परिस्थिती अशी आहे की सगळ्या पदांसाठी एक प्राथमिक गुणवत्ता यादी तर आलेली आहे, पण जी फायनल असते ना, म्हणजे कॅटेगरीनुसार, ती यादी फक्त ग्रंथपाल म्हणजे लायब्रेरियन पदासाठीच लागली आहे. बाकी पदांसाठीची ही फायनल पायरी अजून बाकी आहे आणि म्हणूनच सगळेजण वाट बघतायत. ओके, तर आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. थेट ऑफिसमधनं काय अपडेट आलं आहे ही माहिती अनऑफिशियल असली तरी खूप महत्त्वाची आहे. ते म्हणाले, ह्या आठवड्यात निकाल लागण्याची 90% शक्यता आहे. तुम्ही फक्त वेबसाईट रेग्युलरली चेक करत राहा. आता बघा, हे किती मोठं आणि आशादायक विधान आहे. याचाच अर्थ आपण असा अंदाज लावू शकतो की जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत सगळ्या पदांच्या फायनल मेरिट लिस्ट लागून जातील. म्हणजे आता आपल्याला एक टार्गेट मिळालंय. मग आता प्रश्न हा आहे की ही माहिती मिळाल्यावर आपण काय करायचं? फक्त वाट बघत बसायचं की तयारीला लागायचं? इथेच आपल्याला आपली विचार करण्याची पद्धत बदलायची आहे. वाट बघणं म्हणजे काय? नुसती चिंता आणि टेन्शन. पण तयारी करणं म्हणजे काय? तर आत्मविश्वास वाढवणं आणि परिस्थिती आपल्या हातात घेणं. आपण आता दुसऱ्या पर्यायावर लक्ष देणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये संधी फक्त एकदाच मिळते, फक्त एकदाच. इथे जर काही चुकलं ना, तर आतापर्यंतची सगळी मेहनत वाया जाऊ शकते. त्यामुळे याला अजिबात हलक्यात घेऊ नका. मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित माहिती तयार करण्यासाठी आमची टीम दिवस रात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर या UPI QR कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. चला तर मग आता प्रत्यक्ष तयारीला लागूया. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणती कागदपत्रे लागतील त्याची एक संपूर्ण यादी पाहूया. सगळ्यात आधी बघूया सगळ्यांना लागणारी कॉमन डॉक्युमेंट्स. यात येतं तुमचं 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, तुमचं डिग्री सर्टिफिकेट, अर्जाची प्रिंटआउट, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड सारखं एखादं ओळखपत्र, अर्जावर लावलेले तेच पासपोर्ट साईज फोटो आणि हो, डोमिसाईल सर्टिफिकेट हे विसरू नका. आता जे उमेदवार आरक्षित प्रवर्गातून आहेत किंवा ज्यांची पोस्ट प्रोफेशनल आहे त्यांच्यासाठी काही विशेष कागदपत्र आहेत, जसं की कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, OBC उमेदवारांसाठी नॉन क्रीमी लेअर, EW सर्टिफिकेट, दिव्यांग प्रमाणपत्र आणि हो, फार्मसी किंवा लॅब टेक्निशियन सारख्या पदांसाठी तुमचं प्रोफेशनल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन. आणि एक खूप म्हणजे खूप महत्त्वाची टीप, तुमच्या सगळ्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सच्या कमीत कमी 2 झेरॉक्स कॉपीचे सेट तयार करून ठेवा, म्हणजे ऐनवेळी धावपळ नको. बरं, डॉक्युमेंट्स तर तयार झाले, पण व्हेरिफिकेशनच्या दिवशी नेमकं काय होतं ते टप्पे आता समजून घेऊया, म्हणजे मनातली भीती निघून जाईल. मुख्यतः 3 स्टेप्स असतात. पहिली, बायोमेट्रिक मॅचिंग, म्हणजे तुमचे थंब इम्प्रेशन्स जुळवले जातात. दुसरी, तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सची तपासणी. आणि तिसरी, तुम्ही जे झेरॉक्सचे सेट बनवले आहेत ते ओरिजिनल सोबत पडताळून पाहिले जातात. अगदी सरळ सोपी प्रक्रिया आहे. यातली पहिली स्टेप बायोमेट्रिक मॅचिंग ही खूप महत्त्वाची आहे. तुम्ही अर्ज भरताना जे फिंगरप्रिंट्स आणि आय स्कॅन दिलं होतं तेच तिथे मॅच व्हायला पाहिजे. हे तुमची ओळख पटवण्यासाठी असतं. यात जर काही गडबड झाली तर उमेदवाराला तिथेच अपात्र ठरवलं जाऊ शकतं. तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर आता आपण आपल्या अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर आलो आहोत. आपली तात्काळ पुढची पायरी काय असली पाहिजे? उत्तर अगदी सोपं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काम एकच आहे, ते म्हणजे अजिबात वेळ न घालवता आपली सगळी आवश्यक कागदपत्र शोधणं,
ती एका फाईलमध्ये व्यवस्थित लावणं आणि व्हेरिफिकेशनसाठी पूर्णपणे तयार ठेवणं. तर आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा, तुमची कागदपत्र तपासणीसाठी 100% तयार आहेत का? जर याचं उत्तर नाही असेल तर आत्ताच कामाला लागा. DMER बद्दल अधिक माहितीसाठी आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी हा व्हिडिओ पाहत राहा. आणि हो, जाता जाता DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.